शिवलिंग आज मी आत्ता येता शिवलिंग मोराळे यांचा हे बघितलं. कधी शिवलिंग मोराळेच होते. त्याची मोठी गाडी होती. मी अण्णांना छोट्या गाडीत जाताना बघितलं. मी अण्णांना हाक मारले, अण्णा अण्णा कुठे चालले. अण्णा म्हणाले अरे काय नाही इथेच चाललोस. मग मी अण्णांना म्हटलं मोठ्या गाडीत बसा. मग अण्णा मोठ्या गाडीत बसले. मग आम्ही CID ऑफिसला गेलो. अरे काही येडे बिडे समजतात की काय अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला. ही पिक्चरला पण स्टोरी घेणार नाहीत. ह्याला माहीत नाही अण्णा कुठे आहेत, अण्णा कशात आहेत. आणि अचानक अण्णा 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 कुठे चालले. अण्णा म्हणाले नाही इथंच चाललो. अरे काय म्हणजे तुम्ही बीडला वेडं बनवत होतात तोपर्यंत ठीक आहे. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला येडं समजताय. आणि इतका सालसूद असा जाडा असा गुबगुबीत माणूस होतो. मी ओरडलो अण्णा अण्णा. अरे अण्णा अण्णा वॉन्टेड आहे ना खुनात 307 मध्ये दरोड्यात. आणि नेमकाच याला अण्णा अण्णांचं काय माहीत नाही. आणि त्या डेप्युटी CMच्या कॉन्वॉय सोडून द्या, आपण डेप्युटी CMच्या मागेच उभा आहे. 4 माणसांच्या मागे हा अण्णा अण्णा उभा आहे शिवलिंग मोराळे. म्हणजे मी सहज आता मी येता बघितलं म्हणून मला पत्रकारांना सांगायचं होतं. म्हणजे इतकी फालतू स्टोरी तयार करतायत की ज्याच्यातनं हसं होत आहे पोलिसांचंही आणि अख्ख्या महाराष्ट्राचंही. हे काय स्टोरी आहे. अण्णा अण्णा त्यांना छोट्या गाडीत बघितलं, छोट्या गाडीत बसण्याची त्यांना सवय नाही. मग त्यांना म्हटलं या मोठ्या गाडीत. चांगलं आहे. पण यात शिवलिंग मोराळेंची चौकशीच झालेली नाही. कारण की शिवलिंग मोराळे आणि इतर दोन्ही आरोपी जे आहेत म्हणजे आरोपींबरोबर इतर 2 कार्यकर्ते होते, प्रदीप मुंडे, शिवलिंग मोराळे. हे तर CIDच्या कार्यालयामध्ये त्यांना अहो या चौकशीचा फार सेवही चौकशीच नाही आहे. हे अशा कधी चौकशा झाल्यात का. पोलीस ते ज्या चौकशी टीम बनवली आहे टीम मधले दोघांचे फोटो आलेत वाल्मिक अण्णा मुंडे साहेबांबरोबर. म्हणजे ते नाही जे काय त्यांची नाव. ते प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या चौकशीतले अधिकारी निवडून द्यायचे असतात. त्यांचे संबंध कुठे नाहीत हे बघायचं असतं. तर दुर्दैव बघा हे तर काय आम्ही करत नाही. बीडमधूनच फोटो आले. चौकशी अधिकारी आणि वाल्मिक अण्णा मुंडे एकदम मिठी मारताना. काय चौकशी करणार. काय हिंमत त्या अधिकाऱ्याची चौकशी करायची. आम्ही जे सांगतो ते हेच आहे. एक अधिकारी LCB मध्ये 9 वर्ष आहे. 9 वर्ष. सरकारचे कायदे असतात 5 वर्ष 3 वर्ष. त्याच्यातनं बदली करायची असते. 9 वर्ष लोकल क्राईम ब्रँचला. आणि ते धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाशिवाय बसू शकतात का. नाही बसू शकत. आता ह्या आमच्या महिला भगिनीची एक केस आहे. ह्या मागासवर्गीय आहेत, शेड्यूल कास्टच्या आहेत. महाराष्ट्रात ज्यांना माहिती आहे राज धनवट कोण आहे. राज धनवट हा माननीय धनंजय मुंडेंचा सर्वात जवळचा मित्र आहे. सर्वात जवळचा मित्र. मला काल एक पोलीस ऑफिसर भेटायला आले होते. त्यांचं नाव बलराज लांजिले. या बलराज लांजिलेंनी एक केस केली यांच्यावर या धनवटवरती. आणि त्याचा शेवटपर्यंत लॉजिकली एंड केला. आपल्या शक्तीचा वापर करत त्या लांजिलेंच्या मागे 4 इन्क्वायरी लावल्या. अँटी करप्शन, हे करप्शन, ते करप्शन, डिपार्टमेंटल इन्क्वायरी. आणि त्याचीही चौकशी त्यांना म्हणजे या लांजिलेंवरही दबाव आणला आणि चौकशी अर्धवट सोडायला लावली. टू द लॉजिकल एंड गेलं. चार्जशीट गेली. असे ह्या धनवटवरती हे सगळे जमिनीच्या चिटिंगचेच गुन्हे ना. 10 गुन्हे आहेत. 10 जमिनीच्या चिटिंगचे 10 गुन्हे. त्याच्या फक्त लांजिलेंची जो गुन्हा आहे लांजिले हा गुन्हा पुढेपर्यंत गेला आहे. बाकी सगळ्या गुन्हे पोलिसांनी मागे घेऊन टाकले. पोलिसांनीच मागे घेऊन टाकले. चला आयुष्य असं होतं धनवटसारखं असावं, कराडसारखं असावं. टेन्शनच नाही झालं. आता यांना माहिती आहे ना, हे पण माहिती आहे की धनवटच्या गाड्या, धनवटचं घर हे जणू काही धनंजय मुंडेंचंच घर होतं असं वापरलं जायचं.
त्यांची चांगले घट्ट मैत्रीचे संबंध होते. पण आता हे कसं उघड होतं आहे, आता ही या आमच्या भगिनी या राहत आहेत पुण्याला. आता ही लढाई सुरू झाल्यावरती लोक बाहेर येत आहेत बिळातनं बाहेर आल्यासारखे आणि करतायत ओपन धडाधड की हे घ्या आम्हाला फसवलं, हे घ्या आम्हाला फसवलं. या धनवटनी ह्या बाईची जमीन खोटी कागदपत्र तयार करून 2.5 एकर जमीन खाल्ली. ही जमीन ओरिजिनल ह्यांच्या वडिलांची वडील पार्जित आहे जमीन. आणि ती जमीन आमची आहे ना, त्यांनी कशी घेतली आहे, त्या पोपट घनवट हा राज घनवट जो धनंजय मुंडेंचा जवळचा मित्र आहे राज घनवट, त्याचे वडील पोपट मारुती घनवट, त्याचे भरपूर आता नातेवाईक आहेत. तर त्यांनी काय केलेलं आहे की मेलेला माणूस जिवंत दाखवलाय माझ्या जमिनीमध्ये आणि जिवंत दाखवून खरेदी खत केले. आणि जो व्यक्ती म्हणजे नाही आता त्यांचा मृत्यूचा दाखला माझ्याकडे आहे. मृत्यूचा दाखला माझ्याकडे आहे. मी वारंवार 14 म्हणजे आता मी 2014 पासून मी पोलीस स्टेशन सगळे मी पालथे घातले. मुंबईला पण आले, इथं मोठं पोलीस स्टेशन आहे तिथं पण आले, मी सगळीकडे फिरले. पण मला काय माझा खरा गुन्हा कधी दाखल झालेला आत्तापर्यंत नाही. रामाचा वनवास सुद्धा 14 वर्षात संपला. माझा काय त्या 2.5 एकरसाठी वनवास संपन्न झालाय. आता साहेब कसा वनवास संपवायचा तेवढं तर तुम्हीच करा. आता 2014 2024 10 वर्ष गेली आणि या 10 वर्षातच ताकद वाढली सगळीकडेच. आणि ताकद कशी वाढली तर या अशा छोट्या छोट्या माणसांवरती अन्याय झाले, पोलिसांवरती दबाव टाकण्यात आले आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. कारण का त्या स्वतः सगळ्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या, त्या देवेंद्रजी फडणवीसांना भेटल्या, त्या एकनाथजी शिंदेंना भेटल्या, सगळ्यांना भेटल्या. सगळ्यांच्या रिमार्क आहेत, त्वरित कारवाई करा, चौकशी करा. सिंगलांचं लेखी म्हणजे ते IG सिंगल आहेत ना, आता ते सिनियर असतील तर त्यांचं लेखी पत्र आहे टाईप केलेलं असं संजय सिंगलचं की त्वरित चौकशी करून अहवाल द्यावा. 23चं पत्र आहे, आजपर्यंत अहवालच येत नाही. म्हणजे इग्नोरन्स किती केलेले त्यांनी. आम्ही जे म्हणतो ना धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहता कामा नाहीत, चौकशी झालं असतं त्याचं कारण आहे सिंगलची चौकशी थांबवून ठेवली आहे. सिंगल या पोलीस ऑफिसरनी पत्र दिलं, कागदपत्र टाईप केलेलं पत्र आहे ना ते. आणि जमीन घेऊन शिवाय माझ्यावरती 307चा खोटा हाफ मर्डरचा गुन्हा आमच्या 8 भावंडांवर त्यांनी टाकलाय. म्हणजे जमिनीचे मालक आम्ही, शिवाय आमच्यावरती हाफ मर्डरचा गुन्हा पण. म्हणजे किती मोठी कामं करतात हे बघा, हे संजय सिंगलचं पत्र, तारीख 9/8/2023. माझं आज DGला प्रामाणिक आहे, मी तारीख देतोय 9/8/2023. या पत्राचं काय झालं, या चौकशीचं काय झालं हे आता DGने सांगावं. आम्ही आमच्या हाताने ते पत्र लिहित नाही. IPS महासंचालक, अतिरिक्त महासंचालक, आस्थापना, एस्टॅब्लिशमेंट. हे बघा, म्हणजे अशा प्रकारचे जर अन्याय चालू असतील तर मग या गरिबांनी जायचं कोणाच्याकडे. आणि 10 गुन्हे हो, थोडके नाही, 10 गुन्हे, सगळे गुन्हे मागे घेतले. आता हे वांजिलेच्या मागे का लागले तर वांजिलेने ऐकलं नाही यांचं आणि वांजिलेने चार्जशीट दाखल करून टाकली. म्हणजे आम्ही जे सांगतो आहोत की हे किती डेंजरस नेक्सस आहे, याचं एक अजून एक उदाहरण बाहेर पडलं. या म्हणजे असे बीडपुरते मर्यादित राहिलेत का धनंजय मुंडे, ते पुण्यात पण घुसलेत. मला एक केस माहिती आहे, ते औरंगाबादमध्ये पण घुसलेत. म्हणजे इतका कुठल्या त्यांना जमिनीचं हे झालं होतं की एवढ्या जमिनी त्यांना जमा करायच्या होत्या. तो आम्ही हे सगळं पाठवतोय आता, हे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांना. अपेक्षा ही आहे की मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. या जमिनी आहेत, जागेवर आहेत, लावा एखादा चौकशी अधिकारी. याच्यात तर मृत्यूचा दाखलाच बदलला आहे. मृत्यू झालाय 97 साली आणि जिवंत केलाय 2004 साली. 2006ला जिवंत दाखल. 2006ला जिवंत केला. आणि असंही नाही बाय अनाडी आहे, नाही आहे. यांना राष्ट्रीय पारितोषिक आहे.
बेटी पढाओ बेटी बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर मी महाराष्ट्रभर 300 प्रोग्राम केले आणि मी एक ह्या महाराष्ट्रातली बेटी आहे. माझ्या अन्याय होतो आता हे लाडकी बहीण आहे ती सगळ्यांची. लाडकी बहीण, मी लाडकी बहीण आहे. घरा हिंडायला लागले या डावानी. ते सगळे पुण्यातच सापडत आहेत. ते सगळ्या बीडमधनं तो एक त्यांनी असा गुप्त मार्ग काढला, तो डायरेक्ट पुण्यात निघतो. भुयार आहे, भुयार आहे, डायरेक्ट बीडमधनं पुण्यात येतो. त्याची शोध घेणार आहेत. आर्किओलॉजिकल इंडियाने जाहीर केलं आहे की आम्ही असं काय भुयार शिवाजी महाराजांच्या काळात काढलं होतं का औरंगजेबाने काढलं होतं का, ह्यांनी कोणीतरी काढलं आहे भुयार बीड ते पुण्याचं. त्या भुयारातनं बहुतेक लोक येतात. जसे वाल्मिक कराड जे आहेत ते पुणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या रुबी हॉस्पिटलमध्ये 6व्या मजल्यावरती फरार ज्यावेळेस होते त्यावेळेस ते ॲडमिट होते. अहो खरं सांगू का, ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत ना ह्या सगळ्या, गुजरातमध्ये काय प्रसाद खाऊन जिवंत होते. गुजरातमध्येच ना, कुठे गेलेले, कुठल्या तरी देवळाचा प्रसाद खायला हे दोघं काय कुठे होते. मग त्यांना इथे काय यायची गरज का लागली. ते काय कुठे नव्हते, ते आजूबाजूलाच लपलेले होते. हे थोडं हळूहळू प्रेशर माउंट होतंय म्हणून थोडे येत आहेत. पण त्यांना ही गॅरंटी दिली जाते, तू आतमध्ये जा, बसा, तुम्हाला आतमध्ये काही त्रास होणार नाही, व्यवस्थित मटण वगैरे खायला मिळेल, व्यवस्थित बाकीचेही काय जे काय असतील ते कार्यक्रम करायला मिळतील, काय काळजी करू नका, जा. एक हास्यास्पद करून टाकली चौकशी, हास्यास्पद. मला ते शिवलिंग मोराळेचं आजचं स्टेटमेंट ऐकून असा एखादा इनोसंट लहान पोरगा जसं सांगतो की अण्णा छोट्या गाडीत होते, अण्णांना त्रास होतो ना छोट्या गाडीत. अरे काय यार, महाराष्ट्राची एवढी तिंगळ टवाळी चालू आहे, महाराष्ट्राच्या एवढं प्रचंड बहुमत ह्याच्यासाठी दिलं आहे का तुम्हाला की महाराष्ट्राच्या लोकांना येड्यात गंटी कळायला. ते विचारलं ना त्यांनी, मी काय विचारू त्याच्यावर. ही गुपितं मला काय माहित नाहीत काय अडलंय बिडलंय. सांगितलं ना की SIT पथकामध्ये असे जर वाल्मिक अण्णांचेच मित्र, म्हणजे वाल्मिक अण्णांनी नावं दिली असतील की SIT स्थापन करतायत ना, ही 12 नावं घ्या, ही 12 नावं टाका. त्याच्याने 2 जण पहिले बाहेर आले, त्यांचा फोटो मिठी मारतानाचा. आता तुम्ही मला सांगा, असा फोटो जर आला मिठी मारतानाचा, कुठल्या माणसाचा ते SIT वर विश्वास बसेल. नहीं, खेड में जो जमीन, ऐसा हम ये बता रहे हैं कि पिछले कुछ सालों में जो मंत्री होते हैं उनका नेक्सस क्या है. देखो, अब जब अन्याय की मालिका खुल रही है तो ये बहन मेरे पास आई, एक रिटायर्ड DYSP मेरे पास आया, मैं तो ढूंढने को नहीं जाता हूँ किसको, और इन्होंने अपनी दर्द भरी कहानी बताई कि इनके बाप की ज़मीन कैसे खाई, उसके ऊपर कैसे झूठे दावे दाखिल किए और कैसे इनको पिछले कई सालों से घुमा रहे हैं. और दुख की बात यह है कि ये औरत जो है वो शेड्यूल कास्ट की है और उसको पुलिस ने बताया कि हम क्या करें बहन जी, हमको मालूम है झूठा है, लेकिन उन्होंने नाम लेके बताया. ताई, नाम किसका लिया. ते पोलिसांना आम्ही म्हणलो प्रकाश धस, तिथले चाकण पोलीस स्टेशनचे जे मेन असतात ऑफिसर ते, आणि एक दुबे म्हणून होते आमच्या गावात ते, आणि चाकणमध्ये ते प्रकाश धस साहेब. ते मला डायरेक्ट म्हणले, मी म्हणलं साहेब तुम्हाला माहिती आहे आम्ही गुन्हेगार आहे का. बरं, मी आणि ते सगळेच बिल्डर लोक समोर बसले होते पोलिसांच्या. मग जर मी हाफ मर्डर केला होता तर पोलिसांना दिसायला पाहिजे होतं ना, कुठंतरी त्यांना लागले बिगलेलं. हां, नाहीतर मग ते CCTV द्या म्हणते, तिथं द्या ना म्हणो पुरावे. तर आम्ही काय त्या माणसाला केले, आमच्यावर जो हाफ मर्डर खोटा टाकलाय तुम्ही, तर मग आम्हाला पोलिसांनी गोड बोलून घरी घालवलं आणि 8 दिवसानंतर आमचा गुन्हा दाखल झालाय. आणि 8 दिवसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आहे ना, फक्त त्यांनी तारीख 30 टाकली की ज्या दिवशी माझ्या शेतामध्ये हे दोघं तिघं आले होते, मला दमदाटी केली होती. हां, तर तिथं फक्त आमची बोलाचाली झाली होती, पण त्यांनी असं दाखवलं की आम्ही त्याचा हाफ मर्डर केलाय. किती मोठा अन्याय गरिबांवर. क्या मांग कर रहे हो?
नाही ऐसा आहे, मराठीत सांगतो ते 10 गुन्ह्यांचं तुम्ही हे काढा. हे 10 गुन्हे ज्या इन्स्पेक्टर्सनी रजिस्टर केले आहेत त्या 10 जणांची अँटी करप्शनची इन्क्वायरी सुरू आहे. या 10 जणांची अँटी करप्शनची इन्क्वायरी सुरू आहे. ते 35 गुन्हे एका दिवसात मागे झाले कुठे. या 10 जणांची अँटी करप्शन म्हणजे मला आज कळतं की धनंजय मुंडे किती पॉवरफुल आहेत. आज कळतंय मला की धनंजय मुंडे काय मजबूत माणूस होता यार. 10 इन्स्पेक्टर आहेत, मोजून घ्या, इथेच ठेवतो नंतर घ्या याच्यातनं. या 10 जणांची अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे. कोण रजिस्टर करणार याच्या पुढे गुन्हे यांच्यावर. याच्यात गृह विभागाचा सहभाग नाही असं म्हणता येईल का. अँटी करप्शनची इन्क्वायरी गृह विभागाच्या परवानगीशिवाय कोणावर लागेल का, इन्स्पेक्टरवर. आणि हे काय तुम्हाला ऑन द स्पॉट पकडलेली इन्क्वायरी नाही, ही कोणाची पत्रावर मार्क केलेली इन्क्वायरी आहे. म्हणजे कोणाकडे तरी पत्र घेतला याचं एवढं याची काय ते लाचलुचपत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी. कटॅक रिमार्क मेला तो लांजिले मेला आणि बाकीचे या 10 जणांची नावं मला माहीत नाही. हे 10 जण मेले. म्हणजे आयुष्यभर बिचारे डोक्याला हात मारून देतील. कुठे त्या धनवटवरती आम्ही केस केले आणि आमचं आयुष्य खराब झालं. म्हणजे धनवटवर केस केल्याचा भोग या 10 माणसांना मरणापर्यंत भोगावं लागेल. याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. हे जे काही चालू आहे ना, हे जे काही असे जे डॉन होऊन बसलेले आहेत. मला अजूनही गॉडफादरमधल्या लग्नाच्या प्रसंगातला एक डायलॉग आठवतं. तर डॉनला अशा गाड्यांची गडबड होते पार्किंगची, तर डॉन म्हणतो आय हॅव ऑल द सॅनिटर्स इन माय पॉकेट. तसं कदाचित बीडमध्ये वाल्मिकांना म्हणत असेल. हे महाराष्ट्रातले सगळे राजकारणी मग आपल्याच खिशात आहेत. ते आता दिसतंय. अभी कुछ भी ऐसा है, जब आदमी अपनी इज्जत ही छोड़ देता है, उसको संस्कार और संस्कृति के बारे में कुछ लेना देना ही नहीं होता है, और अपने बड़े लोगों को खुश करने के लिए कुछ भी बकवास करने की आदत पड़ जाती है, तो बुजुर्ग जैसे आदमी बोलने लगते हैं. संस्कृति का आप जिक्र कर रहे हैं, कुंभ मेले का आयोजन हो रहा है, काफी विवादों में गिरा इस बार. हिंदू पक्ष कहता है कि मुसलमानों को एंट्री नहीं मिलेगी, जो दुकानें होंगी उसे दूर रखेंगे. अब मौलाना जी हैं, वो कहते हैं कि वक्त की जमीन कहाँ जा रही है आपकी. अभी क्या बोले, अभी इसमें बात क्या करेंगे हम. अगर किसी के पेट पे, किसी के धंधे पे, किसी के खाने पे, किसी के रहन सहन पे अगर बात करने वाले, तो भारत कहाँ है इसमें. भारत के संस्कार और संस्कृति कहाँ है. राजनीति को लेकर उनकी राय अच्छी नहीं है. राजनीति में यूज एंड थ्रो वाला हिसाब किताब होता है. अक्सर मैं ये देखा करता हूँ कि जो सत्ता पक्ष के लोग रहते हैं और जो विपक्ष के लोग रहते हैं, वो सत्ता पक्ष के साथ जाकर शामिल हो जाते हैं. विचारधारा जो है अब लोगों में बची नहीं है. मैं नितिन गडकरी जी का हर बार प्रशंसक रहा हूँ. जो किसी में भी बोलने की हिम्मत नहीं है वो नितिन गडकरी बोल देते हैं. और ये सही बात है. आजकल विचारधारा को कचरे के डब्बे में फेंक दिया जाता है. कल तक जो गांधी के प्रशंसक थे, दूसरे दिन वो नथुराम के प्रशंसक हो जाते हैं और शर्म भी नहीं आती है. आपने जिक्र किया है, असदुद्दीन ओवैसी ने हमला किया बीजेपी और आम आदमी पार्टी पे. कहती है कि दोनों एक ही ग्रुप है और दोनों की जो मदर है वो आरएसएस. दिल्ली चुनाव को लेकर कहते हैं. मैं कभी दिल्ली गया नहीं हूँ, ना उधर कभी राजनीति की है. मुझे क्या मालूम किसकी कौन माँ है. लेकिन वो माँ को कौन मदद करता है ये भी सबको मालूम है ना. नीतीश कुमार ये कहते हैं कि अब वो महागठबंधन का हिस्सा नहीं होंगे. एक दो बार गलती से उधर चले गए थे, लेकिन अब एनडीए के साथ ही रहेंगे. तीसरी बार भी गलती कर लेंगे. हे काय नवीन करतायत. दरवर्षी तेच होतं. दरवर्षी तुम्ही प्रश्न विचारता, दरवर्षी तेच होतं. आता बंगल्यांवरती खर्च केला. हे काय नवीन आहे काय. महाराष्ट्रातले लोक विसरभोळे आहेत म्हणून तुम्ही काही आपलं लावून धराल का. हे होतच राहणार. काय फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. आता हेच मंत्री होते ना,
असे काय नवीन कुठनं आलेत का? अर्धे मंत्री तर तेच होते. काय मोठं आहे, आम्हाला खर्च करायचा आहे, तुम्ही काय करू शकता आमचं जा नाही हे करत. सर ही संपूर्ण सर एक शेवटचा प्रश्न आहे की वाल्मिक कराडला खरं तुम्ही म्हणतात की सगळे विरोधक सत्ताधारी म्हणतात की वाल्मिक कराड हे आरोपी आहे, 302चा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला पाहिजे, परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मराठा विरुद्ध वंजारी हा संपूर्ण जातीय संघर्ष जो आहे तो निर्माण झालेला आहे. नाही, हा दाखवला जातोय. वाल्मिक अण्णा कराड म्हणजे वंजाऱ्यांचा चेहरा नाही आहे. हे चुकीचं पसरवू नका. कुठलाही एखादा गुन्हेगार ह्याला दैवतासमोर सारखं हे करून त्याला एका जातीचा प्रतिनिधी करणं हे चुकीचं आहे. हे एका काळासाठी ठीक वाटतं, पण नंतर जसं आपल्याला आठवतं की नाही मला माहीत नाही, ते ओरिसामध्ये एका पादऱ्याला त्याच्या 2 पोरांबरोबर जिवंत जाळण्यात आलं होतं, ग्रॅम स्टेन्स, आणि जाळणाऱ्याला हिंदू समाजाचा चेहरा म्हणून पुढे केला होता. हिंदू इतका निष्ठुर आहे का हो? एवढी 2 लहान गोड पोरं त्याच्याबरोबर गाडीत बसली होती आणि त्या 2 लहान पोरांना समोर दिसत असताना आग लावली. ती गाडी पेटली आणि दोघंही राख होऊन मेले. मला प्रत्येक हिंदूला आज विचारायचं आहे, तुम्ही एवढे निष्ठुर होऊ शकता का? अरे हिंदू म्हणजे सोचिक, समंजस, संवेदना जिवंत असणारा, त्याला आपण हिंदू म्हणतो ना. तसं हे अरे हा समाज म्हणजे अतिशय मागासलेला, अल्पभूधारक शेतकरी, दुष्काळग्रस्त भागात राहणारा, मेहनतीवर जगणार. जसं मी कोणाला दुसऱ्याला दुसरं उदाहरण द्यायला नको, माझा स्वतःचा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय, रेल्वे स्टेशनवर, आणि ते पण गरिबीमुळे. माझी आजी या इथे लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या समोर भाजी विकायची. त्या गरिबीतनं लढत लढत माझा बाप प्रेसिडेंट म्हणून रिटायर झाला. हे अतिशय लढवय्यी जमात आहे. गरिबीवर मात करून पुढे जाणारी जमात म्हणजे वंजारी. या याच्यामध्ये आता जवळजवळ 101 IAS असतील आता देशभरात. प्रामुख्याने आले ते हे मान खटाव ह्या भागात आले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, पुढे चाललाय समाज. हा कोणतरी बीडमधला एक कोणतरी टेपराट गुंड वाल्मिक कराड, तो म्हणजे समाजाचा चेहरा आहे का? आम्ही कोण नाही का समाजाचे? आम्ही समाजात जन्माला आलेलो नाही का? उलट मी तुम्हाला सांगतो, बोलायला घाबरतात, पण लोक बीडमधनं सुद्धा फोन करून सांगतात की साहेब एकदाचं संप आहे, आमच्याकडे दुसरे समाज संशयाच्या नजरेने बघतायत. तुम्हा परिस्थिती असं एखाद्याला असं इतकं त्या खुनाचं उदात्त करून टाकून त्याला खुनालाही जर आपण जर महाराष्ट्रामध्ये जातीचं लेबल लावणार असू तर ह्याच्या पुढे काय खरं नाही. हे जातीमध्ये आता दंगे होतील. म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रथा सुरू झालेली आहे, धर्मामध्ये दंगे. आता जातीमध्ये दंगे सुरू होतील. बंद करा. ज्यांनी खून केलाय तो खुनी आहे, आणि जो मेलाय त्याला न्याय द्यायलाच पाहिजे, त्याची जात कुठली असो. आणि म्हणून आम्ही किंवा आमचा पक्ष आजही म्हणतोय की सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये आणि संतोष अण्णा देशमुख बीडमध्ये, या दोघांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याचा न्याय लढत राहू. पण सर या सगळ्या प्रकरणामध्ये आता हिंदू नामावलीच्या संदर्भात हा मुद्दा उपस्थित केला जातोय की बीडमधल्या ज्या प्रमुख प्रशासकीय जागा आहेत त्या सगळ्या जागेवरती वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांनी सगळे वंजारी अधिकारी जे आहेत ते येऊन बसवलेत. त्यामुळे इतर समाजाने बीडमध्ये न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. असं आहे की मला हे इतकी इत्तमभूत माहिती माझ्याकडे नाही आहे, मी त्याचा अभ्यासही केलेला नाही. प्रश्न निघाला तो IAS IPS ऑफिसर्सवर. आज आमच्या समाजातले म्हणजे मी अत्यंत अभिमानाने सांगतो की मी त्या समाजातला आहे, आणि त्या समाजातला असल्यामुळे माझ्यात हिंमत आहे की जिथे अन्याय दिसतोय तिथे मी त्या उभा राहिलो. मला माहिती आहे ना वाल्मिक अण्णा वंजारी आहे. तो जर अन्याय करणार असेल आणि तो कोणाविरुद्ध करणार असेल, ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने मी उभा राहिलो. आणि पहिल्या दिवसावर आहे मला अभिमान आहे की महाराष्ट्रात पहिल्यांदा जर कोणी नाव घेतलं तर मी आणि संदीप होतो क्षीरसागर. नंतर बाकीच्यांनी भाषणात नावं घेतली, पण दोघांशिवाय पहिले 3 दिवस दोघांशिवाय तिसरा माणूस नाव घ्यायला नव्हता.
अख्ख्या महाराष्ट्रालाही कळलं, पण त्याचं आम्हाला क्रेडिट नको. पण अशी जी कीड आहे ना समाजाला लागली ती ठेचून काढलीच पाहिजे. त्याचे काय परिणाम होतील ते हो. मला काय पोरगी जातीत लग्न करायची नाही आहे. माझ्या पोरीचं लग्न झालेलं आहे नशिबाने. मी राहतो तिथे 2 वंजाऱ्यांची घरं नाही आहेत. आणि माझं काय गावात शेती नाही, घर नाही, मला काहीच नाही गावी. जी काय शेती आहे ती माझ्या भावाला देऊन टाकली आहे. त्यामुळे असं पण नाही की गावाला जाईन तर समाज बहिष्कार घालेल, शेतीला पाणी जाऊ देणार नाहीत, असं काय होणार नाही माझ्या बाबतीत. अहो मग आम्हाला पण कौतुक वाटतंय की 43 जणांचं मंत्रिमंडळ आहे. काम करताना फक्त देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. अभिनंदन केलंच पाहिजे त्या माणसाचं. अहो तुम्हाला हेच समजत नाही महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांचे एकमेकांचे विरोधक आहोत का? जिथे त्यांनी केलं चांगलं केलं पाहिजे ना. 43 मंत्री बाजूला झालेले दिसत आहेत आणि एकटे देवेंद्र फडणवीस काम करताना दिसत आहेत. मी त्यांना काल एक ट्विट केलं, उद्या पत्र पाठवणार आहे की पुण्याचा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोड मधले टेंडर निघालेत. 10 टेंडर मी प्रसिद्ध केलेत. 10 टेंडर एकाच कंपनीला गेले. म्हणजे दोस्ती असते ना आपली, तू हा पाव हे खा, तू हा भाग खा, तू तो भाग खा, तू तो भाग खा, तू तो भाग खा, असं व्यवस्थित तू खा मी खा, तू खा मी खा, असं करत करत खाऊन टाकलं. टेंडर 1 रुपयाचं आहे. बरोबर दोघांनी 1 रुपया 40 पैशाला विकत घेतले. म्हणजे 40% अधिकचं टेंडर महाराष्ट्रात निवडणुकीच्या अगोदर. काही ठिकाणी तर अजून परवानगी आलेले नाही, टेंडर देऊन टाकले. माझं देवेंद्र फडणवीसांना विचारणं आहे की स्वच्छ पारदर्शक महाराष्ट्रामध्ये आपण जी सुरुवात करण्याचं म्हटलंय विधानसभेत आपण सांगितलं, आपली काय म्हणजे हे काय थिअरी काय आहे पारदर्शकतेची? 40% अबाव टेंडर जातच कसं? आता बघूया पारदर्शकता आपल्याला दिसते काय याच्यात. ते सगळे रद्द करायला पाहिजेत त्यांनी. हे जेवढे टेंडर आहेत त्यांनी धडाधड रद्द केले पाहिजेत आणि त्या IAS ऑफिसर्सची चौकशी केली पाहिजे ज्यांनी या टेंडरवरती फायनल सह्या केली. 40% अबाव 2700 कोटी रुपयाचा 1300 कोटी रुपयाचा जलमार्ग 2700 कोटी लावतो आणि त्या 2700 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर देताना तुमच्याकडे परवानगीच नाही एन्व्हायरमेंटची. उद्या नाही मिळाली परवानगी तर काय कराल? तर बघूया माननीय मुख्यमंत्री काय करतात. आणि मला अपेक्षा आहे, विश्वास आहे की मुख्यमंत्री याच्यावर कारवाई करणार. कारण का मुख्यमंत्री बदलले, मुख्यमंत्र्यांची बॉडी लँग्वेज बदलली आहे, मुख्यमंत्र्यांचा अप्रोच बदलला आहे आणि ते ज्याच्यावर डोळे लावून बसले त्या खुर्चीवर जर डोळे लावून बसले असतील तर त्यांना हा खालची घाण साफ करावीच लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.